चला तर आज आपण गावाकडे बघा सकाळच्या नाश्त्यासाठी बघा छानपैकी आंबोल्या म्हणजे गोड घावणे बनवून घेणार आहोत. आता इथे बडीशेप, गूळ आणि खोबरं मी बारीक करून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. इथे मी इडलीला जो बॅटर करून घेतला होता ना, उडीद डाळ आणि तांदळा, तर त्यात मीठ, हळद टाकून घेतलेले आणि मस्त जे आपण वाटून घेतले ना खोबरं, गूळ आणि बडीशेप ते त्याच्यामध्ये टाकून पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. इथं बघा पिठाच्या तव्याला छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचे घावणे करून घेतलेले. गोड घावणे म्हणू शकता, आंबोल्या म्हणू शकता आणि आमच्याकडे भानोरल्याही म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात त्यांचं कमेंटमध्ये सांगा मला. आता इथे बघा सगळ्या प्रकारे मी करून घेतलेले आहेत. आता सगळ्या झालेल्या आहेत. अशा प्रकारे सगळ्या करून झाल्या ना की छानपैकी तुम्ही ना खोबऱ्याचा मस्त दूध काढू शकता आणि मस्त गूळ टाकून त्याच्याबरोबर खाऊ शकता. पण चहाबरोबर छान लागतं. मला चहाबरोबरच आवडतात. मी चहाबरोबर खाते. पण मी इथे ना तुम्हाला नारळाचा दूध म्हणजे करून घेतला आहे. तो गूळ टाकून छान गोड असा नारळाचं दूध करून घेतला. अशा प्रकारे सगळं झालेलं आहेत आपल्या बघा मस्त की अशा आंबोल्या तयार झाल्या आहेत. तुम्हाला माझ्या साध्या सिंपल रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे बघा छानपैकी आंबोल्या तयार झालेल्या आहेत. छान लागतं सकाळचा नाश्ता असो कोकणामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये. आमच्याकडे तर हा केला जातो, आवर्जून केला जातो. माझा फेवरेट नाश्ता आहे हा. खूप सुंदर होतात. नक्कीच करून बघा. चहाबरोबर तर एक नंबर लागतं. सकाळी सकाळी केलं ना खूप सुंदर लागतं आणि थंडीच्या दिवसात नक्कीच गरम गरम करून बघा. छान सर्व करून केलेलं आहे. मग चला तर पुन्हा व्हिडिओ नवीन करते. तोपर्यंत बाय बाय. मग या खायला.